हे दुर्दैव आहे की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे पक्षाच्या आणि राजकारणाच्या पलीकडे आंबेडकर घराणं म्हणून आंबेडकरी अनुयायामध्ये त्यांचं एक स्थान आहे आणि त्याला डिवचण्याचं काम मनुवाद्यांनी केलेलं आहे. आरएसएसच्या विरोधात अनेक वर्षांपासून आंदोलनं सुरू आहेत, पण पहिल्यांदाच असं बघतोय की व्यक्तिगत द्वेष बाळगण्याचं चळवळ त्यांनी गतिमान केलेली आहे. पण यामागे आम्हाला मिलिंद एकबोटेचा हात वाटतो. मिलिंद एकबोटे हे सातत्याने बाळासाहेब आंबेडकर यांना टार्गेट करताना दिसत आहेत. त्यांच्या चिरंजीव यांना ते शूद्र म्हणून हिणवतायत. एवढंच नाही तर त्यांच्या पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष लातूरच्या त्यांना सुद्धा अवमानित करण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यानंतर त्याच्यावरती दाखलपात्र गुन्हा सुद्धा लातूरमध्ये दाखल झालेला आहे. त्याच्यामुळे कुठंतरी सातत्याने मिलिंद एकबोटे हे कॅरेक्टर आरएसएसच्या या आंदोलनाच्या नंतर पूर्ण ताकदीने मैदानात उतरलेलं आहे. आणि म्हणून हे अकाउंट कोण चालवतंय? एवढं द्वेषपूर्ण जे काही व्हायरल व्हिडिओ झालेले आहेत त्याच्यात वैचारिक असतं तर आम्ही समजू शकलो असतो, विरोधाला विरोध असता तर आम्ही समजू शकलो असतो, पण जी भाषा वापरली ती व्यक्तिगत भाषा वापरली आणि त्यामुळे आंबेडकरी घराण्याचीच ही विटंबना झालेली आहे. आणि त्या अनुषंगाने आंबेडकरी जनतेमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे. या अकाउंटची आणि व्हिडिओची नोंद राज्याच्या गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे, अन्यथा याचे परिणाम महाराष्ट्रात वाईट होतील. आम्ही त्या ठिकाणी आंबेडकरी घराण्याचा अवमान सहन करणार नाहीत. आमची गृहमंत्र्याकडे मागणी आहे की या सर्व प्रकरणात सायबर विभागाला सुद्धा आव्हान करतोय की मिलिंद एकबोटे संबंधित जे फेसबुक सोशल मीडियाचे अकाउंट असतील, जे मोबाईलच्या संदर्भात सीडीआर व्हीडीआर असतील हे चेक केले पाहिजेत आणि या महाराष्ट्रात ते दंगली घडवण्याचा प्रयत्न करतायत का अशी सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे.